पोस्ट इन्शुरन्स स्कीम 299 आणि 399 रुपयांमध्ये घ्या 10 लाखाचा विमा। जाणून घेऊया याबद्दलची सविस्तर माहिती। तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण बघत आहात माझे यूट्यूब चॅनल एज्युकेशनल मनोहर आणि मी आहे तुमचा दोस्त आणि या चॅनलचा होस्ट मनोहर। तर पोस्टाने एक अतिशय चांगली इन्शुरन्स स्कीम लॉन्च केलेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला 299 आणि 399 रुपये गुंतवून 10 लाखांचा विमा मिळविता येईल। तर याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तत्पूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राइब करून घ्या आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर सर्व नागरिकांना आपण शेअर करा। चला तर मग याबद्दलची सविस्तर माहिती आपण आता बघून घेऊया। अलीकडेच भारतीय पोस्टल सर्व्हिसने लोकांसाठी विमा योजना सुरू केलेली आहे आणि या विमा कार्यक्रमाद्वारे 399 आणि 299 च्या प्रीमियम मध्ये फक्त रुपये 10 लाखांपर्यंत कव्हरेज मिळू शकतो। नुकत्याच लॉन्च झालेल्या 399 पोस्टल विमा योजनेबद्दल आपण आता अधिक जाणून घेऊया। भारतात अनेक प्रायव्हेट कंपन्या अपघात विमा काढून देतात, पण खूप वेळेस त्या कंपनीच्या असणाऱ्या अंतर्गत अटींमुळे विमा मिळत नाही किंवा जेव्हा क्लेम असतो तेवढे पैसे मिळत नाहीत। यामुळे आपल्याला त्रासाला समोर जावे लागते। त्यामुळेच पोस्ट विभागाने काढलेली ही विमा योजना फायदेशीर आहे। यात सुरक्षितता आहे आणि सरकारकडून हमीही मिळते। या योजनेचे भरपूर फायदे आहेत। पोस्ट ऑफिस इन्शुरन्स पॉलिसी। आजकाल धावपळीच्या जीवनात अनेक अपघात होताना दिसतात। या अपघातांपासून स्वतःचे तसेच आपल्या कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने अपघात विमा म्हणजेच अपघात विमा पॉलिसी, ज्याला आपण पोस्ट ॲक्सिडेंट पॉलिसी म्हणतो, ती घ्यावी। या योजनेत अपघाताच्या वेळी तुमच्या उपचारासाठी केवळ आर्थिक मदतच दिली जात नाही, तर पॉलिसी धारकाचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबालाही या विम्याचा लाभ दिला जातो। अनेक कंपन्या विविध प्रकारच्या विमा पॉलिसी ऑफर करत आहेत, पण भारतीय टपाल विभागाने आपल्या ग्राहकांसाठी खास विमा पॉलिसी आणली आहे। टपाल विभागाने आपल्या ग्राहकांसाठी ग्रुप ॲक्सिडेंट गार्ड पॉलिसी या नावाने ही योजना सुरू केली आहे। या पॉलिसीमध्ये तुम्हाला अनेक फायदे मिळतील। चला तर मग याबद्दल जाणून घेऊया। इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या खातेदारांना पोस्ट इन्शुरन्स स्कीमचा लाभ मिळणार आहे। पोस्ट ऑफिसच्या इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेद्वारे 2 प्रकारच्या पॉलिसी ऑफर केल्या जात आहेत, ज्यामध्ये तुम्हाला फक्त 299 आणि 399 रुपयांमध्ये 10 लाख रुपयापर्यंतचे विमा संरक्षण दिले जाते। या योजनेचा लाभ फक्त इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या खातेदारांनाच मिळणार आहे। याचा अर्थ असा की जर तुम्हाला ही विमा पॉलिसी घ्यायची असेल तर तुम्हाला तुमचे खाते इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत उघडावे लागेल। यासाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने किंवा प्रत्यक्ष पोस्ट ऑफिसला भेट देऊन हे खाते उघडू शकता। त्यासाठी आधार कार्ड आणि पॅन कार्ड लागेल। तुम्ही आधीच IPPB ग्राहक असल्यास तुम्ही 399 पोस्टल योजनेसाठी सहजपणे अर्ज करू शकता। साइन अप करण्यासाठी फक्त तुम्हाला खालील प्रक्रियेचे अनुसरण करायचे आहे। प्रथम तुम्ही तुमच्या जवळच्या IPPB शाखेत जावे। IPPB शाखेला कळू द्या की तुम्ही IPPB ग्राहक आहात आणि तुम्ही 399 पोस्टल विमा योजनेचा लाभ घेऊ इच्छितात। IPPB शाखा तुमची मूलभूत माहिती आणि विनंती सत्यापित करेल। त्यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर पॉलिसी क्रमांक आणि इतर तपशिलांसह एक पुष्टीकरण संदेश प्राप्त होईल। पोस्ट इन्शुरन्स स्कीम। पॉलिसी धारकाच्या मृत्यूवर रुपये 10 लाख कव्हरेज। या पॉलिसी अंतर्गत पॉलिसीधारक अपघातात जखमी झाल्यास त्याला रुग्णालयात दाखल करण्यापासून तर उपचारापर्यंतचा खर्च दिला जातो। दरम्यान पॉलिसीधारकाचा अपघाती मृत्यू झाल्यास पॉलिसीधारकाच्या कुटुंबाच्या आणि मुलांच्या जीवितासाठी 10 लाख रुपयांची भरपाई दिली जाते। 399 रुपयाच्या विमा पॉलिसीचे फायदे कोणते आहेत? तर या अपघात विमा पॉलिसीनुसार तुम्हाला वार्षिक आधारावर 399चा प्रीमियम जमा करावा लागेल। इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेचे खातेधारक ज्यांचे वय 18 ते 65 वर्षांच्या दरम्यान आहे ते या विमा योजनेचा लाभ घेऊ शकतात। या योजनेअंतर्गत अपघाताच्या वेळी पॉलिसीधारकाचे अंशतः अपंगत्व, पूर्ण अपंगत्व किंवा अपघाती विभाजन किंवा पक्षाघात झाल्यास 10 लाखांचे विमा संरक्षण दिले जाते। यामध्ये IPD 60,000पर्यंतचा वैद्यकीय खर्च आणि
30,000पर्यंतचा अपघाती वैद्यकीय खर्च OPD निश्चित किंवा वास्तविक दावा यापैकी जो कमी असेल तो दिला जातो. दैनंदिन रोख किंवा दैनंदिन रोख पॉलिसी धारकास रुग्णालयात दाखल करताना 10 दिवसांसाठी प्रतिदिन 1,000 रुपये दिले जातात. यासोबतच कुटुंबातील सदस्यांच्या हॉस्पिटलमध्ये ये-जा करण्यासाठी 25,000 रुपये दिले जातात. यामध्ये पॉलिसी धारकाचा अपघाती मृत्यू झाल्यास पॉलिसी धारकाच्या कुटुंबाला 10 लाख रुपयांचे कव्हरेजही दिले जाते. त्याचवेळी पॉलिसी धारकाच्या मृत्यूनंतर त्याच्या अंतिम संस्कारासाठी प्रत्यक्ष खर्चासाठी 5,000 रुपये किंवा पैसे दिले जातात. याशिवाय पॉलिसी धारकाच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलांना शैक्षणिक लाभही दिला जातो. या अंतर्गत पॉलिसी धारकाच्या जास्तीत जास्त 2 मुलांना पॉलिसीच्या 10% किंवा 1 लाख जे कमी असेल ते शिक्षणासाठी मिळेल. ही एक समूह अपघात विमा योजना आहे जी आमच्या जीवनासाठी अपघात संरक्षण प्रदान करते. आपल्याला माहित आहे की आपले जीवन आवश्यक आहे. कधीकधी आपल्या जीवनात वाईट घटना घडतात आणि आपल्याला विमा योजनेशिवाय विविध फायदे मिळू शकत नाहीत. म्हणून आपण सामूहिक अपघात विमा खरेदी केला पाहिजे. आता टाटा AIG विमा आणि पोस्ट ऑफिस यांच्यातील भागीदारीनंतर पोस्टल सेटलमेंट बँक ऑफ इंडियाने नवीन गट अपघात विमा योजना सुरू केली आहे. हे 399 पोस्ट ऑफिस सिस्टम म्हणून देखील ओळखले जाते. फक्त IPPB खातेधारकांना 399 पोस्टल विम्याचा लाभ मिळू शकतो. म्हणून पहिली पायरी म्हणून तुम्हाला IPPB खाते उघडावे लागेल आणि नंतर नवीन पोस्टल विमा योजनेसाठी साइन अप करावे लागेल. 299 रुपयाच्या विमा पॉलिसीचे फायदे काय आहेत? तर 299ची अपघात विमा पॉलिसी देखील ते सर्व फायदे देते जे 399च्या विमा पॉलिसीमध्ये उपलब्ध आहेत. परंतु 299 मध्ये मृत पॉलिसी धारकाच्या मुलांच्या शिक्षणासाठी शैक्षणिक लाभ दिला जात नाही. या धोरणांमध्ये हाच एक मुख्य फरक आहे. पोस्टल इन्शुरन्स स्कीम 399 आणि 299 योजनेचा तपशील अशा पद्धतीने आपण सांगू शकतो. यामध्ये सर्वप्रथम गॅग विमा मूलभूत पर्याय योजना आहे. ही समूह अपघात विमा योजनेची मूळ योजना आहे. या प्लॅनचा प्रीमियम 299 आहे. अपघाती मृत्यू झाल्यास 10 लाख, कायमस्वरूपी संपूर्ण अपंगत्व असल्यास 10 लाख, कायमचे आंशिक अपंगत्व असल्यास 10 लाख, अपघाती विघटन किंवा अर्धांगवायू असल्यास 10 लाख, अपघाती वैद्यकीय खर्च IPD 60,000 पर्यंत निश्चित केलेले किंवा वास्तविक दावे यापैकी जे कमी असेल, अपघाती वैद्यकीय खर्च OPD 30,000 रुपयापर्यंत निश्चित केलेले किंवा वास्तविक दावे यापैकी जे कमी असेल आणि पॉलिसी प्रीमियम आहे 299 रुपये. दुसरा आहे GAG विमा प्रीमियम पर्याय योजना. ही समूह अपघाती विमा योजनेची प्रीमियम योजना आहे. या योजनेचा प्रीमियम 399 आहे. अपघाती मृत्यू कव्हरेज 10 लाख, कायमस्वरूपी अपंगत्व 10 लाख, कायमस्वरूपी आंशिक अपंगत्व 10 लाख, अपघाती विघटन अर्धांगवायू कव्हरेज 10 लाख, अपघाती वैद्यकीय खर्च IPD 60,000, अपघाती वैद्यकीय खर्च OPD 30,000, शैक्षणिक लाभ जास्तीत जास्त 2 पात्र मुलांसाठी 10% SI किंवा 1 लाख किंवा वास्तविक यापैकी जे कमी असेल. रुग्णालयात दैनिक रोख ही 1,000 रुपये प्रतिदिन 10 दिवसांपर्यंत. कौटुंबिक वाहतूक फायदे 25,000 किंवा वास्तविक यापैकी जे कमी असेल. अंतिम संस्कार लाभ हा 5,000. पॉलिसी प्रीमियम असेल 399 रुपये. मग यामध्ये काय समाविष्ट नाही ते आपल्याला बघायचं आहे पोस्ट इन्शुरन्स स्कीममध्ये. तर आत्महत्या त्याला मिळणार नाही, लष्करी सेवा किंवा ऑपरेशन्स युद्ध याला मिळणार नाही, बेकायदेशीर कृत्याने मृत्यू झाल्यास ह्या योजनेचा लाभ मिळणार नाही, जीवाणू संक्रमण, आजार, एड्स आणि धोकादायक खेळ अशा पद्धतीच्या बाबतीमध्ये हे संरक्षण ही विमा पॉलिसी लागू करण्यात येणार नाही. तर एकंदरीत आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्यासाठी पोस्टाने जारी केलेल्या 2 महत्त्वाच्या पॉलिसी घेऊन आलो होतो. एक होती 299ची आणि एक होती 399ची. तर यामध्ये तुम्हाला 10 लाख रुपयापर्यंतचा विमा मिळणार आहे. आशा करतो हा व्हिडिओ नक्की आपल्याला आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर त्याला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायला आपण विसरू नका. आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपण यूट्यूबवर नेहमी सर्च करत राहा एज्युकेशनल मनोहर.